नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण बघू शकतो आता 42 डिग्री तापमान आहे. माणसांसह झाडं झुडपं सुद्धा जळून जाण्याची शक्यता आहे. नदीमध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणावर भराव टाकून पर्यावरणाचं नुकसान केलं तुम्हाला दाखवतो. हे बघा, आणि तुम्हाला सांगतो शेकडो लॉऱ्या भरून इथं भराव टाकलेला आहे. नदीचं पात्र अरुंद केलेलं आहे. सगळं इलिगल बांधकामं सुरू आहेत इथं. हे बघा, हे सगळं नदीच्या बाजूला कधी असा रस्ता नसतो. हे काय बनलेलं आहे, हे सगळं भराव टाकलेलं आहे. बघा, हे बघा नदीचं पात्र खाली. हे बघा, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भराव टाकलाय आणि त्याची व्याप्ती बघा, इथपासून ते जवळपास अर्धा किलोमीटर पर्यंत व्याप्ती आहे. म्हणजे पर्यावरणाचं केवढं मोठं नुकसान झालं याच्यामध्ये. बघा, अशी झाडं गाडली जात आहेत. त्याच्यानंतर इथले पशु पक्षी प्राणी यांचा अधिवास खराब होतोय. हेच नदीमध्ये भराव टाकत कृत्रिम भराव तयार करत या ठिकाणी नदीचं पात्र अरुंद केलं जातं. पावसाळ्यात लोकांच्या घरामध्ये पाणी येतं आणि एकंदरीत पर्यावरणाचं जे काही नुकसान चाललेलं आहे त्यामुळे नक्कीच भविष्यामध्ये हे बघा, कधी नदीचं पात्र असं नसतं. बघा, हे असं भराव टाकत खालपर्यंत गेलेलं आहे. एवढ्या लांबपर्यंत भराव आहे बरं का. हे तुम्हाला एक ग्राउंड दिसेल. हे बघा, म्हणजे हे जाळ्या कधीतरी तिकडे असतील अशा मागे आलेले आहेत आणि हा पूर्ण भराव टाकत बघा पुढपर्यंत हा प्रकार गेलेला आहे. माझी आयुक्तांना विनंती आहे, पर्यावरणाच्या बाबतीमध्ये असे कोणी जर खोडसाळपणा करत असेल त्यांच्यावरती ताबडतोब गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि पर्यावरण 1986च्या तरतुदीनुसार कडक कारवाई केली गेली पाहिजे. कारण आता या शहरामधलं तापमान कधी नव्हतं ते 42 डिग्री पर्यंत गेलेलं आहे. हे बघा, एवढ्या मोठ्या प्रमाणात हजारो लॉरी आणून टाकलेल्या आहेत. मी जिथपर्यंत चालतोय तिथपर्यंत सगळा भराव आहे बरं का. हे सगळं तुम्हाला भराव दिसेल. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भराव नदीचं पात्र अरुंद करत चाललेले आहेत. तिकडे तुम्हाला दाखवली झाडं दिसली सगळी. बघा, इथली सगळी झाडं गायब आहेत. का इथं नदीच्या किनारी झाडं नव्हती का? हे बघा, ही झाडं बघा तुम्ही. हे बघा, ही झाडं तोडलेली आहेत. कोणतं हे नदीच्या किनारी झाडांची गर्दी जशी पलीकडे तशी इकडे पण असते. इथली झाडं गेली कुठे? दिवस हा भराव पुढे चाललेला आहे. हे बघा, हजारो लॉऱ्या इथं आणून टाकलेल्या आहेत. इथली सगळी झाडं गायब आहेत. डायरेक्ट नदीचं पाणी दिसतंय. हे बघा, पुढे लांबपर्यंत बघा हे भराव टाकण्याचं काम चालू आहे. हे पवना नदी बुडवण्याचं काम सगळं चालू आहे. हे बघा, असं रोज लॉऱ्या येत आहेत, डंपर येत आहेत, टिप्पर येत आहेत आणि नदीचं पात्र असं बुजवत चालले. इथून तुम्हाला एकदम स्पष्ट